न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय मंडळी. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपण मोहोळ येथे आलेलो आहे आणि मोहोळ येथील उमेश पाटील यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की दादा काय वाटते सद्यस्थितीचं मोहोळचं राजकारण कसं आहे? सद्यस्थितीमध्ये मोहोळचं राजकारण परिवर्तनाच्या दिशेनं अत्यंत वेगानं आगेकूच करताना दिसतंय आणि 50 वर्षाची या मोहोळ तालुक्यामध्ये असलेली दडपशाही, 50 वर्षाची असलेली जुलूमशाही ही येत्या 20 तारखेला नष्ट होणार आहे. आणि मोहोळ तालुक्याला ज्या पद्धतीनं 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातल्या सर्व नागरिकांना अत्यानंद झाला होता, तशा पद्धतीनं 20 तारखेला मोहोळ तालुका स्वतंत्र होणार आहे आणि 23 तारखेला मोहोळ तालुक्यावर स्वातंत्र्याचा झेंडा दिमाखात फडकणार आहे. विद्यमान आमदार यशवंत माने म्हणतायत की मोहोळमध्ये जवळपास 4200 कोटीपेक्षा जास्त मोठा विकास झालेला आहे. काय वाटते सद्यस्थिती कशा विकास खरंच झालाय का? कालपर्यंत मी 2700 कोटीचा आकडा ऐकून होतो, नंतर 3000 कोटीचा ऐकायला लागलो आणि आता 4200 कोटी म्हणजे आचारसंहिता लागल्यानंतर सुद्धा 2700 कोटी नंतर 4200 म्हणजे जवळपास 1500 कोटी रुपये वाढवले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते 2700 कोटी सुद्धा खरे नाहीत आणि वरचे वाढवलेले 1500 कोटी तर अजिबात खरे नाहीत. कारण आचारसंहितेच्या आधी इथं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सभा झाल्यानंतर त्यावेळेला यांनी 2700 कोटीचा आकडा सांगितला होता. आता अजितदादांचा आकडा खरा मानायचा का आमदारांनी सांगितलेला आकडा खरा मानायचा? मुळातच हे आकडे बहादर लोक आहेत. यांच्या स्वतःच्या गावात आकडे चालतात आणि त्याच्यावर धाड पडलेले आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. हे थापाडे लोक आहेत. जर एवढे पैसे मोहोळ तालुक्यामध्ये विकासाकरता आले असतील, या मतदारसंघात आले असतील, तर मग या मतदारसंघामध्ये सगळ्या रस्त्यावर खड्डे कसे आहेत? या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्याच्या करताचे पानंद रस्ते का नाही झालेले? या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सुटलेला नाही? या मतदारसंघातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधला आरोग्याची व्यवस्था का नीट झालेली नाही? या मतदारसंघामध्ये अजूनही आपलं कुठलंही जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय का झालेलं नाही? या गावामधलं एज्युकेशनच्या संदर्भातलं इन्फ्रास्ट्रक्चर का तयार झालेलं नाही? या गावामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये कुठलाही उद्योग का उभारला गेला नाही? या मतदारसंघामध्ये अद्यापपर्यंत MIDC का झालेली नाही? या मतदारसंघामध्ये एखादं एज्युकेशन इन्स्टिट्यूट का उभारलं गेलेलं नाही? या मतदारसंघामध्ये नदीवरचे बॅरेज का झालेले नाहीत? या मतदारसंघामध्ये एखादं धरण का बांधलं गेलेलं नाही? कारण एवढे जर पैसे येणार असते तर एखादं धरण बांधून व्हायला पाहिजे, परंतु या मतदारसंघामध्ये यातलं कुठलंच काम झालेलं दिसत नाही. खेड्यापाड्याला जाणारे रस्ते नीटनेटके नाही आहेत. आपल्या इथलं एसटी स्टँड सुद्धा अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहे. मग या मतदारसंघात नेमकं विकासाचं काम झालंय कुठलं? एकही विकासाचं काम न करता जर 2800 कोटी 3000 कोटी जर या मतदारसंघात खर्च झालेले असतील तर ते पैसे गेले कुठं हा महत्वाचा प्रश्न आहे. मग झालंय काय? तर विद्यमान आमदार यशवंत माने यांनी मुंडेवाडीमध्ये 100 एकर जमीन घेतली, तांबोळ्यामध्ये 40 एकर जमीन घेतली. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की विद्यमान आमदारांनी आलेल्या पैशातून फक्त स्वतःचं पोट भरण्याचं काम केलं आणि त्याची दलाली खाण्याचं काम राजन पाटलांनी केलं. एवढंच या मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे. आमदार यशवंत माने साधे कॉन्ट्रॅक्टर होते, ते भले मोठे ठेकेदार झाले आणि राजन पाटील आणि त्याची 2 पोरं हे छोटे मोठे एजंट होते, आता मोठे दलाल झालेले. आपण सध्या महाविकास आघाडीमध्ये आहात आणि शरदचंद्रजी पवार गटाकडून उमेदवारी सुद्धा मिळालेली आहे राजू खरे यांना. तर काय वाटते पुढची रणनीती कशी असेल? आमची रणनीती अगदी स्पष्ट आहे. या मोहोळ तालुक्याला विकासाच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जायचं आहे. या संपूर्ण महाराष्ट्रामधून 288 आमदारांपैकी 287 आमदार या मोहोळ तालुक्यामध्ये अभ्यास करायला आले पाहिजेत की 5 वर्षामध्ये या मोहोळ मतदारसंघाचा एवढा कायापालट कसा काय झाला याचा अभ्यास करण्याच्या करता महाराष्ट्र विधिमंडळानं सचिवालयानं एक समिती नेमली पाहिजे की मोहोळच्या आमदाराच्या माध्यमातून जर 5 वर्षामध्ये मागच्या 50 वर्षाचा अनुशेष भरून काढला जाऊ शकतो. जर या मोहोळ तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला व्यवस्थित पिण्याचं पाणी मिळू शकतं, इथल्या शेतकऱ्याच्या शेताच्या बांधापर्यंत सगळीकडे पाणी पोहोचू शकतं, प्रत्येक गावामध्ये लाईटची अत्यंत व्यवस्थित अशी सुविधा होऊ शकते, प्रत्येक शेतकऱ्याला पूर्ण 12 तास ते 18 तास उपलब्ध लाईट होऊ शकते. जर या मतदारसंघामध्ये जे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय हे एअर कंडिशन पंचतारांकित दर्जाचं रुग्णांना सेवा देणारं रुग्णालय उपलब्ध होऊ शकतं.
या मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला जाणारा रस्ता हा खड्डेमुक्त असून तर स्टार रोड त्या ठिकाणी असू शकतो. तर अशा पद्धतीचा विकास हा मतदारसंघात झाला कसा, असा इतर आमदारांना प्रश्न पडला पाहिजे. या मतदारसंघातल्या किमान 10,000 तरुणांना रोजगार मिळेल अशा पद्धतीची MIDC या मोहोळ मतदारसंघात उभारलेली पुढच्या काळामध्ये दिसेल. या मतदारसंघामध्ये भलं मोठं असं SD स्टँडचं आगार झालेलं तुम्हाला दिसेल. मोहोळ मतदारसंघामध्ये 4 नॅशनल हायवे जातात. या 4 नॅशनल हायवेचा उपयोग जो आहे तो या मोहोळ शहराला झाला पाहिजे. मोहोळ शहर हे आमच्या बारामती शहरासारखं चकचकीत दिसलं पाहिजे. कुठेही रस्त्यावर घाण पडलेली दिसली नाही पाहिजे. आमची सुसज्ज अशा पद्धतीची मोहोळ शहराची इमारत असली पाहिजे. आमचं तहसील कार्यालय म्हणजे कबाडखाना झालंय, आमचं पोलीस स्टेशन म्हणजे भकाडखाना झालेला आहे. त्याच्याऐवजी ते अत्यंत चांगल्या दर्जाची प्रशासकीय इमारत या ठिकाणी उभी राहिलेली असली पाहिजे. आमची प्रत्येक ग्रामपंचायत ही एखाद्या कलेक्टर ऑफिसच्या पेक्षाही जास्त सुंदर दिसली पाहिजे. जास्त चांगल्या दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे. सगळ्या गावामध्ये मोफत वायफाय लोकांना मिळाला पाहिजे. इंटरनेटची सुविधा कुठेही गेलं तर तुमचं वायफाय चालू असलं पाहिजे, असं मोहोळ मतदारसंघातल्या प्रत्येक गावाचं चित्र दिसेल. संपूर्ण मोहोळ मतदारसंघामधलं प्रत्येक गाव ना गाव तुम्हाला हिरवगार झालेलं दिसेल. या भागामध्ये जलसंधारणाची प्रत्येक साईट जी आहे ती कंप्लीट केली जाईल. प्रत्येक पाझर तलाव हा दुरुस्त केला जाईल. या भागामध्ये जेवढी म्हणून कॅनल आहेत त्या कॅनलच्या बाजूचे रस्ते केले जातील. कॅनलचं सुशोभीकरण केलं जाईल. ज्येष्ठ नागरिकांच्या करता, तरुणांच्या करता, महिलांच्या करता अत्यंत सुरक्षित असं वातावरण या मोहोळ मतदारसंघामध्ये दिसेल. आमच्या महिलांना रात्री 12 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत म्हणजे रात्रीच्या अंधारामध्ये सुद्धा महिलांना असुरक्षिततेची भावना वाटणार नाही. मोकळेप्रमाणे आमची तरुण मुलं, तरुण मुली ही या संपूर्ण मोहोळ भागामध्ये कधीही कुठेही अत्यंत सुरक्षित वातावरणामध्ये फिरू शकल्या पाहिजेत. या ठिकाणी वसतिगृहासकट चांगल्या दर्जाची शिक्षणाची, उच्च दर्जाच्या शिक्षणाची सोय या मोहोळ मतदारसंघात झाली पाहिजे. अशा पद्धतीचं लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत, तरुणांपासून ते तरुणींपर्यंत, वृद्धांपासून ते अतिवृद्धांपर्यंत या सगळ्यांच्या करता हा मोहोळ मतदारसंघ जो आहे राहण्याच्या लायक आहे, सुरक्षित आहे, आवडीचं आहे आणि मोकळेपणानं आम्हाला इथं बोलता येतं. आम्हाला मोकळेपणानं या ठिकाणी व्यक्त होता येतं. सर्व प्रकारचं इथं स्वातंत्र्य आहे. मी अमुक माणसाकडे गेलो म्हणून तमुकला राग येणार नाही. अमुक नेत्याकडे गेलो म्हणून तमुक माझा ऊस जळणार नाही. अमुक नेत्याला भेटलो म्हणून आमची मोटर कोण जाळणार नाही. ही भीती जी आहे ती मनातली भीती झाली निघणारा भयमुक्त असा मोहोळ मतदारसंघ तयार करण्याच्या करताचं आमचं विजन आहे. असं होऊ शकतं का, आणि जर होत असेल तर आजपर्यंत असं का झालं नाही? 50 वर्ष या अनगरकरांच्या ताब्यामध्ये या मोहोळ मतदारसंघाची सत्ता आहे. राजन पाटील 3 वेळेला या मतदारसंघाचे आमदार होते. त्याच्यानंतर पुढच्या 3 टर्म हा त्यांनीच ठेवलेला आमदार होता. अशा पद्धतीची 30 वर्षे सलग राजन पाटलाकडे सत्ता. राजन पाटील स्वतः आमदार असताना 60 अधिवेशनं झाली. 60 अधिवेशनांमध्ये यांनी 6 वेळेला सुद्धा, 6 सोडून द्या, एकदाही विधिमंडळामध्ये एक साधा मोहोळ मतदारसंघाच्या करता तारांकित प्रश्न उपस्थित केला नाही. एक लक्षवेधी उपस्थित केला नाही. कधी सभागृहामध्ये या मोहोळ मतदारसंघाकरता आवाज उठवला नाही. कुठला स्थगन प्रस्ताव मांडला नाही. का? मोहोळ मतदारसंघाचे प्रश्न त्यावेळेला नव्हते. आज बॅरेजची मागणी करताय. भीमा नदी आणि सीना नदीचा उगम काय मागच्या महिन्यात झाला? भीमा नदी आणि सीना नदी आज कालच्या महिन्यापासून मोहोळ तालुक्यातून व्हायला लागली. त्या नदीवरचे बॅरेज झाले पाहिजेत हे राजन पाटलाला आता 60-70 गेल्यानंतर लक्षात आलं. 3 वेळेला आमदारकीची टर्म, पुढची 3 वेळेला त्यांनी ठेवलेल्या आमदारकीची टर्म संपल्यानंतर आष्टी उपसा सिंचन योजना झाली पाहिजे, शिरापूर उपसा सिंचन योजना झाली पाहिजे, नदीवर बॅरेज झाले पाहिजेत, सीना भोगावती जोड प्रकल्प झाला पाहिजे. मग एवढ्या वर्ष राजन पाटील काय झोपा काढत होता? एवढ्या वर्ष केंद्रात सत्ता, पंतप्रधान तुमचा, मुख्यमंत्री तुमचा, तुम्ही आमदार, हे सगळं असताना तुम्हाला हे सगळं करता आलं नाही. आज आम्ही प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही याची आश्वासनं देता. लाज वाटली पाहिजे. म्हणजे आता पुढच्या आमदाराकडनं आम्ही वाट बघत बसायची? 30 वर्ष तुमच्या ताब्यात सत्ता असताना तुम्ही काय गोट्या खेळत होता? एकंदरीत मग आताची निवडणूक होते, काय होईल? काय वाद होतील का? काय विकासाच्या वरती चर्चा होईल का? काय दिशाभूलीचं राजकारण होईल हे आपल्याकडून किंवा विरोधकाकडून? विकासावरच प्रश्न विचारतोय ना. या मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना राजन पाटलाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, आमदाराला नव्हे. राजन पाटलांनी बोट दाखवलं म्हणून तो आमदार मोहोळीतल्या लोकांनी निवडून दिला. त्या राजन पाटलाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. 30 वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती. या 30 वर्षामध्ये घाटणे बॅरेजचे दरवाजे तुमच्या काळात का लागले गेले नाहीत? या 30 वर्षामध्ये भीमा नदीवर आणि सीना नदीवरचे बॅरेज का झाले नाहीत?
या 30 वर्षामध्ये आष्टी उपसा सिंचन योजना का पूर्ण झाली नाही? या 30 वर्षामध्ये शिरापूर उपसा सिंचन योजना का पूर्ण झाली नाही? या 30 वर्षामध्ये मोहोळ तालुक्यातले रस्ते का चांगले झाले नाहीत? या 30 वर्षामध्ये मोहोळ तालुक्यातल्या ग्रामपंचायती का दुरुस्त झाल्या नाहीत? या 30 वर्षामध्ये मोहोळ तालुक्यातलं उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय का झालं नाही? या 30 वर्षामध्ये मोहोळमध्ये चांगल्या दर्जाचं एसटी स्टँड का झालं नाही? या 30 वर्षामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये MIDC का आली नाही? या 30 वर्षामध्ये रोजगाराच्या करता एखादी कंपनी मोहोळ तालुक्यात का उभारली नाही? हा प्रश्न विचारायचा अधिकार इथल्या नागरिकांना आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांना आहे. आणि त्याच्यामुळं हा निवडणूक ही जी विकासाच्या प्रश्नावर आहे, विकासाच्या मुद्द्यावर आहे आणि या मोहोळ तालुक्याला भकास करण्यामध्ये या राजन पाटलाचं सर्वात मोठं योगदान आहे. त्यामुळे या राजन पाटलाची सत्ता उलटवून टाकणं हे मोहोळ तालुक्यातल्या पुढच्या पिढीच्या करता अत्यंत जबाबदारीनं आम्हाला सगळ्यांना करायचं आहे आणि ती स्वातंत्र्याची पहाट उगवून आणण्याच्या करता हा आमचा सगळा खाटाटोपा. निवडणुकीला सामोरं जात आहात, मतदारांकडून काय अपेक्षा आहे आपली? मतदारांकडून माझी साधी अपेक्षा आहे, 20 तारखेला तुतारीचं बटन जिथं आहे ते बटन दाबायचं आणि राजू खरे हे पवार साहेबांनी दिलेले उमेदवार आहेत आणि राजू खरेंना प्रचंड मताधिक्याने निवडून आणायचं. राजू खरेंची शिफारस आम्ही लोक करत आहोत, उमेश पाटील त्या ठिकाणी शिफारस करत आहेत, दीपक गायकवाड त्यांची शिफारस करत आहेत, त्याचबरोबर मानाजी बापू माने करत आहेत, रमेश बारसकर त्यांची शिफारस करत आहेत, संजय क्षीरसागर त्यांची शिफारस करत आहेत आणि अनेक लोक असे आहेत की जे मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती जी आहे यांनी नागनाथ महाराजाची शपथ खाऊन राजन पाटलाची जुलमी अत्याचारी सत्ता उलटवून टाकण्याच्या करता म्हणून ध्येयनिश्चिती केलेली आहे. नागनाथ महाराजाची शपथ खाऊन एकी करून एकत्र राहून राजन पाटलाच्या विरोधातला आमदार कसल्याही परिस्थितीत निवडून आणायचा, यशवंत मानेला पाडायचा. कारण या यशवंत माने आणि राजन पाटलांनी अनगरला अप्पर तहसील कार्यालय घेऊन गेलेले आहेत आणि मोहोळ तालुक्याचं विभाजन केलेलं आहे आणि मोहोळ तालुक्यावर जी कुऱ्हाड जी या राजन पाटलांनी कोसळलेली आहे त्याच्याकरता नागनाथ महाराजाची शपथ खाऊन आम्ही सगळ्यांनी एकत्र राहून राजन पाटलाचा आमदार पाडायची शपथ खाल्लेली आहे. आणि त्यामुळं ही निवडणूक जी आहे कुठल्याही वादाची नाही पण वादविवादाची नक्की आहे. या निवडणुकीमध्ये सत्याचा, धर्माचा आणि नीतिमत्तेचा विजय होणार आहे, अनितीचा, अधर्माचा या ठिकाणी पराजय होणार आहे, राक्षस मारला जाणार आहे. त्या अर्थानं राजन पाटलांना विरोध करायचा आहे तर त्या सगळ्यांनी आमच्या सोबत सामील झालं पाहिजे. आता संजय क्षीरसागर यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे, अजून काही लोकांनी उमेदवारी अर्ज अपक्ष भरलेले आहेत. जर या सगळ्या लोकांचा राजन पाटील यांना विरोध असेल आणि मोहोळ तालुक्याला गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या करता या सगळ्यांनी मिळून नागनाथ महाराजांची शपथ खाल्लेली असेल तर या सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांना साथ दिली पाहिजे, एकत्रित राहिलं पाहिजे. एकास एक त्या ठिकाणी टक्कर देण्याच्या दृष्टिकोनातून अपक्षांनी आपले अर्ज काढून घेतले पाहिजेत आणि अधिकृत अशा पवार साहेबांच्या पक्षाच्या उमेदवारीला, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे, जेणेकरून एकत्रित येऊन राजन पाटलाचा पराभव करणं अधिक सोपं जाणार आहे. जर अपक्ष उभा राहून राजन पाटलाच्या विरोधातली मतं खाण्याचा कार्यक्रम काही अपक्ष मंडळ करतील तर ती नागनाथ महाराजांच्या शपथेचा अपमान केल्यासारखं होईल. एक प्रकारे अशा पद्धतीनं अपक्षांनी या निवडणुकीमध्ये अर्ज भरून राजन पाटलाला मदत होईल अशा पद्धतीचं काम करणं म्हणजेच खुद्द नागनाथ महाराजांच्या विरोधात निवडणूक लढवल्यासारखं आहे. त्यामुळं नागनाथ महाराजांच्या विरोधात ज्याला निवडून येण्याची खुमखुमी असेल त्यांनी अपक्ष अर्ज भरावा आणि लढावं. जर कोणी बंडखोरी केली किंवा कोणी अपक्ष उभारलं तर काय होईल? अपक्ष उमेदवाराला मोहोळची जनता स्वीकारणार नाही. कारण या मोहोळच्या जनतेच्या समोर या सर्वांनी मिळून नागनाथ महाराजांची शपथ खाल्लेली आहे आणि राजन पाटलाचा पराभव होण्याच्या प्रक्रियेमध्ये अनगरचं अप्पर तहसील कार्यालय कुणी आणलेलं आहे तर राजन पाटलाने आणलेलं आहे. कशाच्या जीवावर आणलेलं आहे? त्यांनी त्याच्याकडे असलेल्या सत्तेच्या जीवावर, त्याच्याकडे असलेल्या आमदाराच्या जीवावर आणलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं भविष्यात इतर कुठलेही कार्यालय अनगरला जाता कामा नये. गेलेलं कार्यालय आपल्याला परत माघारी आणता आलं पाहिजे. याच्या करता त्या कार्यालय जाण्याचं मूळ कशात आहे तर त्या आमदारकीमध्ये आहे आणि ही आमदारकी त्याची घालवल्याशिवाय आपल्याला या मोहोळ तालुक्यातल्या जनतेला न्याय देता येणार नाही. या भावनेतून सगळ्यांनी नागनाथ महाराजांची एकत्रित येऊन शपथ खाल्लेली आहे. अशी शपथ खाऊन त्या शपथ मोडणाऱ्याला नागनाथ महाराज साथ देणार नाहीत आणि ज्याला नागनाथ महाराज साथ देणार नाहीत त्याच्या मागे मोहोळची जनता जाणार नाही. आता महाविकास आघाडीकडून किंवा सर्व तुम्ही एकत्र येऊन राजू खरे यांना जर समजा निवडून आणलं, उद्या जर ते बदलले तर काय होईल? काय ते बदलणार आहे? त्याची गॅरंटी वगैरे काय? विकासच करतील असं काय?
100% राजू खरे हे त्या विश्वासाला पात्र राहतील. आदरणीय पवार साहेबांनी त्यांची निवड केलेली आहे आणि पवार साहेबांना फसवेल अशा पद्धतीची क्षमता आज तागायत या महाराष्ट्रामध्ये इतर कोणामध्ये नाही. राजकारणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, परंतु मोहोळच्या जनतेच्या विश्वासाला कुणीही त्याची प्रार्थना करेल असं मला वाटत नाही. त्यांनी देखील नागनाथ महाराजांची शपथ खाल्लेली आहे की ह्या मोहोळच्या जनतेबरोबर ते कधीही प्रार्थना करणार नाहीत. अनगरचं अप्पर तहसील कार्यालय जर आमचा आमदार निवडून दिला तर 1 महिन्याच्या आत अनगरचं अप्पर तहसील कार्यालय रद्द होईल आणि ते मोहोळमध्ये चालू राहील. शेवटचा प्रश्न की मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना माझं अगदी स्पष्ट असं आवाहन आहे, त्या मोहोळ तालुक्यातली दडपशाही, जुलूमशाही, दादागिरी, गुंडगिरी ही आपल्याला संपवायची आहे. महिलांच्या संदर्भामध्ये हीन दर्जाचा दृष्टिकोन ठेवणारा राजन पाटील असं व्यक्तिमत्व जे मोहोळ तालुक्याचा नेता म्हणून घ्यायला तुम्हाला आम्हाला लाज वाटेल. जी व्यक्ती लग्नाच्या अगोदर आम्ही खानदानी पाटील असल्यामुळं मुलं जन्माला घालण्याचा आम्हाला अधिकार आहे असं म्हणून सबंध महिलांचा अपमान करणारा हा पाटील आडनाव म्हणून म्हणून घ्यायची लाज वाटेल अशा पद्धतीचा हीन दृष्टिकोन बाळगणारा विकृत मनोवृत्तीचा नेता ह्या मोहोळ तालुक्याला नको आहे. जर एखादी मुलगी मोहोळ तालुक्याच्या बाहेर पुण्यात जाऊन जर त्या ठिकाणी जर उद्या म्हणाली की आमचा नेता राजन पाटील आहे, तर समोरची व्यक्ती विचारेल तोच राजन पाटील आहे का जो लग्नाच्या आधी पोरं काढण्याची भाषा करतो? तोच हा राजन पाटील आहे का की जो 17 वर्षी आमच्या पोरांवर 302 ची कलम आहेत असा अभिमानानं सांगतो? असा नेता आहे तुमचा? आमच्या मोहोळ तालुक्यातल्या मुलांना पुण्यात, मुंबईत, दिल्लीत शिकायला गेल्यानंतर असला नेता तुमचा आहे म्हणल्यानंतर मान खाली घालावी लागेल. आपल्याला बाहेर गेल्यानंतर लाज वाटेल असा नेता आपल्याला हवाय का याचा विचार मोहोळ तालुक्याने करायचा आहे, याचा विचार मतदारसंघातल्या लोकांनी करायचा आहे. आपला नेता असा असला पाहिजे की ज्याचा आपल्याला अभिमान वाटेल. लोकांनी विचारलं पाहिजे, लोकांनी म्हटलं पाहिजे की हा नेता आहे का तुमचा? अरे वा, असा नेता असावा असं म्हटलं पाहिजे. लोकांनी अरे रे 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 असला घाणेरडा माणूस तुमचा नेता आहे असं म्हटलं नाही पाहिजे. जर यातलं जर अर्थ कळत असेल तर मोहोळ तालुक्यातली जनता अतिशय सुज्ञ आहे. त्यामुळं 20 तारखेला माझं आपल्या सर्वांना आवाहन आहे की मोहोळ तालुक्याची मान उंचावण्याचं काम करा. मोहोळ मतदारसंघाची मान खाली जाईल असं कुठलंही कृत्य आपल्याकडून चुकूनही होऊ देऊ नका. धन्यवाद.